सो एकूण तशी बघायला गेली तर भरपूर असंख्य चक्र आहेत. जनरली योगा प्रॅक्टिशनर्स ना आपण शिकवताना शिकवतो की 7 चक्रांची संकल्पना आहे. सो जर आपण वेगवेगळे योगाचे ग्रंथ अभ्यास केले तर 7 चक्र आहेत, पण प्रत्येक ग्रंथामध्ये वेगवेगळी चक्र इन्क्लूड केली आहेत. जर त्यांना कंबाईन केलं तर लक्षात येईल की ओके 7पेक्षा नक्कीच जास्त चक्र आहेत. जर भगवद्गीतेचा आपण अभ्यास केला तर श्रीकृष्णांनी 9 चक्रांची संकल्पना सांगितलेली आहे. आणि जर कठोपनिषदांचा अभ्यास केला तर त्याच्यामध्ये 11 चक्रांचा उल्लेख केलेला आहे. सो बेसिकली 11 प्रमुख चक्र ही आपण सुरुवातीला अभ्यास करतो. या चक्रांचं आपल्याला जास्त फॅसिनेशन असतं. म्हणजे मी लहान असताना योगा प्रॅक्टिस करायचो, त्यामुळे मलाही खूप जास्त इंटरेस्ट होता. आणि वन ऑफ द रिझन मी प्राणिक हिलिंग शिकणं इज अबाउट चक्रांची माहिती घेणं. कारण म्हणजे मी जेव्हा योगा प्रॅक्टिस करायचो तेव्हा मी माझ्या सरांना विचारलं होतं की ही चक्र काय असतात आणि ही चक्र आपण पाहू शकतो का? संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या.